Mumbai Tuck brought to you by Cotton King. Soft, comfortable, air-washed fabric. Aerosoft by Cotton King. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पुण्यात घेतलेल्या छात्रों की गूंज या कार्यक्रमात एका आदिवासी तरुणीने मांडलेल्या प्रश्नांची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. पुण्यातील मांजरी भागात आदिवासी विद्यार्थ्यांचं उपोषण सुरू आहे. त्यांचं ऐकलं जात नाही अशी तक्रार आदिवासी तरुणीने राहुल गांधी यांच्यासमोर केली होती. आता राहुल गांधी यांनी हाच मुद्दा उचलून धरलाय. या संदर्भात त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहून एक वेगळीच मागणी केली आहे. ज्यात त्यांनी आदिवासी आंदोलकांना भेटून त्यांचं समाधान करण्याची मागणी केली आहे. राहुल गांधींनी एक्सवर एक पोस्ट केली आहे, ज्यात त्यांनी आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यांचा उल्लेख केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना उद्देशून लिहिलेल्या पोस्टमध्ये राहुल गांधी म्हणतात, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी, महाराष्ट्र के अनेक आदिवासी छात्र 10 दिन से अधिक अपने अधिकारों के लिए भूख हड़ताल पर है. पुणे में छात्रों के गूंज के दौरान छात्राओं ने बताया कि छात्रावासों में 30 वर्ष की अनावश्यक उम्र सीमा, अपमानजनक नियम, असुरक्षित सुविधाएं और महिलाओं के लिए गर्भावस्था में जांच जैसे अमानवीय प्रावधान लागू है. सुदूर गांवों कस्बों से आने वाले ये छात्र कोई दान नहीं, अपना अधिकार मांग रहे हैं. अपेक्षा है कि आप उनसे व्यक्तिगत रूप से मिलकर उनकी समस्याओं का तत्काल समाधान करेंगे, असं म्हणत राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांच्या मागण्या थेट फडणवीसांच्या समोर मांडल्या. त्यामुळे आता मुख्यमंत्री फडणवीस हे राहुल गांधी यांच्या पत्राला, त्यांच्या पोस्टला काय उत्तर देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.